मला तुम्हाला वेळ द्यायचाच नाहीये. किती रिस्की काम आहे. मला सांगा, जर मी खरंच हिप्नोटाईज झाले आणि तुम्ही माझ्यावर राग काढला तर? हा, मला टेरेसवरनं ढकलून वगैरे दिलं तर? नको बाबा. म्हणजे मी तुला इतकी कुंची वाटते? वाटते म्हणजे काय? तुझी शपथ, मी गैरफायदा घेणार नाही. वा, आता तुम्हाला शपथ पण माझीच घ्यायची आहे का? प्रॉमिस, मी काहीही करणार नाही. हा, बस 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 बस. हा बरं ठीक आहे, काय करायचं ते ट्राय करा. बस बस बस. आधी तू शांत हो बघू. एकदम एकदम मन शांत हो. शांत शांत. दीर्घ श्वास घे. दीर्घ श्वास. हा, आता लोलकाकडे तुझं लक्ष केंद्रित कर. शांत शांत. आता तुझे डोळे जड जड व्हायला लागले आणि मी जे सांगेन ना तेच तू ऐकणार आहेस. अंकू, अंकू कुठे? आई इकडे. अरे इकडे का? तू किती शोधतोय मी तुला. काय झालं? काही नाही. आणि काय चाललं होतं तुमचं? शंतनू, सासूबाई मला हिप्नोटाईज करायचा प्रयत्न करतायत आणि त्या प्रयत्नात त्या फेल होत आहेत. कारण काय आहे ना, माझ्यासारखे स्ट्रॉंग माइंडेड जे लोक असतात ना, त्यांना हिप्नोटाईज करणं अवघड असतं. मी वाचलंय कुठेतरी. हो का? माझ्या लायब्ररीमध्ये शेकडो पुस्तकं आहेत. त्यात मी कुठेही वाचलेलं नाही बरं, काहीच काहीतरी आपलं. ठीक आहे आता याच्यावरनं भांडण नाही करायचंय आपल्याला. हा ठीक आहे, चालू द्या तुमचं. मस्त चालू द्या. बाय. चला. बस बस बस. हो. डोळे बंद करायचे. हा. हा, आत्ताच? डोळे बंद डोळे बंद डोळे बंद डोळे बंद. आता मी जे सांगेन तेच तू करणार आहेस. आता मी 2 टाळ्या वाजवल्या की तू भानावर येशील आणि अगं कसून बाई असं म्हटलं की मी जे सांगेन तेच तू करशील, तसंच तू वागशील. हा, अगं सुनबाई, आता उजवा हात वर कर. हा, आता तुझा डावा गाल खाजव. आता डावा हात वर कर. उठ. आता गोल 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 फिरा. गोल गोल फिरा. अभी कदम ताल करो. 1 2 1 1 2 1. बस, अभी शांत रहो. हो बाई, खरंच मी जे सांगते ते करतेय. जणू काही माझ्या हातातली कटपुतली. टिंग 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 टिंग. ऑनलाईन पाठवले. दादा तू पाठवलंस पण? ते माझं ऑनलाईन पेमेंट बंद आहे सध्या. मी तुला नंतर देतो ना. मग कुठल्या कॉन्फिडन्स माझ्याशी बेट लावलीस रे तू? एक मिनिट. मा काय प्रकार आहे? हा काय आहे? प्रकार बिकार काही नाही. तिला आवडतोच भोपळा. हे मला माहिती होतं, तू मला माहित नव्हतं. वेडे रे वेडे. मग असं कसं झालं? ही का अशी उभी आहे? मी तिला शिक्षा केली आहे आणि माझी शिक्षा तिने स्वीकारली आहे. म्हणजे काय? हो म्हणजे काय म्हणजे, माझ्या सुनेला मी हिप्नोटाईज केलंय. मी काय म्हणते सुलवाजी, मी सुद्धा ना फावल्या वेळात तुमच्या त्या हिप्नोटिझमच्या कोर्सला येते. खूपच सोपं जातं आयुष्य. सोप्पं बिप्प काही नसतं ग, सगळी फसवणूक आहे ती. मी काल क्लासला गेले होते ना, तेव्हा कळलं मला. काय, हिप्नोटिझम ही एक विद्या आहे, पण खूप कष्ट करून शिकलं ना तर ती येते. पण या लोकांनी सपशेल गंडवलं आम्हाला. म्हणजे सगळं खोटं आहे? अगं हो, तेच तर म्हणते मी. पण ते जाऊ दे, मला सांग, तुला कसं काय जमलं? का तुक्का लागला? पण ते असू दे, घ्या आनंद घ्या. आमटी न्यायला मी नंतर येईल. हा, आलेच. बास करत आहे तुझं नाटक.
कळलंय मला तू हिप्नोटाईज वगैरे काही झालेलं नाही असते. छे, खूपच लवकर कळलं सासूबाई तुम्हाला. काय हो सासूबाई, तुम्हाला वाटत होतं की तुम्ही माझी मजा घेताय, पण ऍक्च्युली मीच तुमची मजा घेत होते. का का केलंस असं? आता आपल्या सासूला एखाद्या गोष्टीमध्ये एवढी मजा येते, तर जरा मी साथ नको का द्यायला? आणि खरं सांगू का, तुमच्या खोलीत तो पसारा आवरायला मला खूप मजा आली. तुम्हाला पाणी पाजताना मला खूप मजा आली. आणि माझा गळा दाबताना तेव्हा नाही का मजा आली तुला? नाही ना, तेव्हा थोडी कमी आली. तुम्ही थांबायला सांगितलं ना मध्ये, म्हणून प्रॉब्लेम झाला सासूबाई. आणि भोपळ्याची भाजी तुला आवडत नसताना तू का खाल्लीस आणि ऑफिसला सुट्टी का घेतलीस? भोपळ्याची भाजी मला आवडत नाही हे बरोबर आहे, पण चांगली झाली होती, मग खायला काय हरकत आहे? आणि ऑफिसचं म्हणाल तर मी खूप इंटेलिजंट आहे सासूबाई. माझी एक सुट्टी राहिली होती, म्हटलं घेऊन टाकावी. पण खरं तर कोणाला मुठीत ठेवायची गरज नसते सासूबाई. अशा प्रेमळ नात्यांमध्ये ना मूठभर प्रेम जास्त ओतायचं असतं. अच्छा, म्हणजे तुझं काय म्हणणं आहे, माझं तुझ्यावर प्रेमच नाहीये का? ठीक आहे, मग आता सकाळ संध्याकाळ ना तुझे गालगुच्छ घेते मी, मग झालं. ए दादा, हे सगळं जरा लपवून ठेव. अरे काय काय इथं का लपवतोय हे सगळं? अरे आम्ही क्रिकेट खेळत होतो ना, तर तो सेक्रेटरी त्याला असा हलकासा बॉल लागला तर भडकला, बॉल जप्त केला यार आमचा. तू सांगतो तू जरा जास्तच करायला लागला आता. अरे यार, हे बॅट आणि स्टंप पण जप्त करणार होता, मी लपवून घेऊन आलो. तर सर्किटच झाला तो सेक्रेटरी. आता बघ कशी गँग घेऊन जातो आणि माझा बॉल मिळवतो. आलो. ए रोन्या, काय रोन्या काय ऐक ना, ऐक ना. मला ना एक हेल्प हवी आहे तुझी. मला मदत करशील प्लीज? दादा बस काय करणार ना, बोल. बघ झालं काय माहिती का, काय? मी ना एका माझ्या मित्राला पैसे दिले होते काही उधार. यार तो मला आता परतच करत नाहीये यार. नाही? हा म्हणजे जी तारीख सांगितली होती ती तारीख पण उलटून गेली, सगळं झालं, पण अजूनपर्यंत पैसेच परत करत नाहीये. ते पैसे परत मिळवायचे आहे, जमेल का तुला? ऍक्च्युली बॉल परत मिळवणं एवढं सोपं नाही ना दादा ते. अरे यार मग कोण मदत करेन? ए, आपण तेरे साथ बोलायचंय. काय बोलायचं? मेन म्हणजे तू हाय तरी कोण? ए गप रे, किती प्रश्न विचारतोस? डोक्याचं भुगा करून टाकलास प्रश्न विचारून विचारून. ए पण काय म्हणा, ते पैसे मागायला आलेल्या पोरांना मस्त गंडवलंस तू. सॉलिड आहे, सॉलिड. खरं सांग, टप्पा दिलास की नाही त्यांना मस्तपैकी? बोलबच्चनगिरी करून मस्त गंडवलं त्यांना. पण तू त्यांच्याकडनं पैसे घेतले होतेस की नाही? खरं सांग, खरं सांग. हा, हा, पुरावा नसता नडायला आलते आपल्याला. काय सांगतो? ऍक्च्युली आपण घेतले होते पैसे त्याच्याकडनं, काय बोलतो? पण आपण बाई आहे ना, असा कसा पैसे वसूल करायला देईल? वसुली तर आपणच करणार. तू कोण आहेस ते सांग. ज्या मुलाला तू गंडवलंस ना, त्याची आई आहे मी. आणि त्याने तुला पैसे दिले ना, म्हणून तू तुझ्या आईवर उपचार करू शकलायस. हो, काय 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 पण काय बोलताय? तेव्हा आपण काय ओळखत नाही त्याला, आणि आपण काय पैसे बिसे घेतले ना त्याकडनं. मग घे ना तुझ्या आईची शपथ, घे. नाही घेऊ शकत ना? नाही नाही, घेऊच नको तुझ्या आईची खोटी शपथ. कारण आई एकदाच मिळते. आणि एक लक्षात ठेवा, माझ्या मुलाने तुला पैसे दिले ना, म्हणून तू तुझ्या आईवर उपचार करू शकलायस, आणि म्हणून तुझी आई आज जिवंत आहे. आणि हे उपकार कधीच विसरू नकोस. पण ते तू विसरलास, बरोबर ना? आता ते पैसे तुला आयुष्यभर पुरणार आहेत का? पण हे उपकार तुला आयुष्यभर पुरणार आहेत, कारण तुझी आई तुझ्या बरोबर आहे. अरे हो, तू माझ्या मुलाला आणि सुनेला काय सांगितलंस? की त्यांनी तुला पैसे दिले त्याचा त्यांच्याकडे पुरावा नाहीये, पण तो मी मिळवलाय. ऐकायचंय? हे बघ. हो, अरे पण त्यांच्याकडे पुरावा नसताना नडायला आले ते आपल्याला. ऍक्च्युअल मध्ये पैसे मी घेतले होते, पण आता माहिती झालोय ना आपण थोडीच कोडल्या पण माणसाला पैसे वसूल करायला देणार आहे. वसुली तर आपणच करणार. ऐकलंस? चल येते. हा, आई मला माहिती आहे तू राकेशकडे गेली होतीस, आणि तुझ्यामुळेच त्याने मला माझे सगळे पैसे सुद्धा परत केलेत.
तुला हे सगळं सांगत नव्हतं कारण कारण मला असं वाटलं की तू तू रागवशील, तू ओरडशील म्हणून भीती वाटत होती ग. म्हणजे कोणीतरी माझे 50,000 मला परत करत नाहीये म्हणून तुझा संताप होईल या भीतीने मी फक्त तुझ्यापासून सगळं लपवून ठेवलंय. आता प्लीज बोल ना. हे बघ तुला माझ्यावर ओरडायचं असेल ना तू ओरड. तुला जे बोलायचंय ते बोल पण प्लीज काहीतरी रिॲक्ट कर. पिलू मी रागवले नाहीये पण मला थोडं वाईट वाटलं. जो माझा पिलू लहानपणापासून माझ्याबरोबर सगळं काही बोलायचा, सगळं काही शेअर करायचा, त्याला आज माझ्याशी एका शब्दाने बोलावंसं वाटलं नाही याविषयी. लहानपणी सुद्धा तू कुठेतरी मारामारी करून यायचास, कोणीतरी तुला बदडायचं, तू कुणाला तरी मारून यायचास, तेव्हा सुद्धा मी आधी तुझ्यावर चिडायचे, रागवायचे, ओरडायचे. पण नंतर मी तुला प्रेमाने जवळ सुद्धा घ्यायचे ना रे. तसंच आजही झालं असतं. पण तू कुणाला तरी पैसे दिलेस आणि तो तुला परत करत नाहीये हे म्हटल्यावरती अगोदर मी चिडले असते, ओरडले असते, रागवले असते तुझ्यावर. पण तरी सुद्धा आपण सगळ्यांनी एकत्र बसून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असता ना. पण नाही, तू मला सांगायच्या ऐवजी सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट सुनबाईला जाऊन सांगितलीस. नाही म्हणजे तू सुनबाईला सांगितलंस का असं माझं म्हणणं नाहीये. तू सांग ना तुझ्या बायकोला. पण तरी सुद्धा माझी मुलं सगळ्यात अगोदर मला येऊन सगळं सांगतात, माझ्या बरोबर सगळं शेअर करतात. हे मला आवडतं रे. ह्या गोष्टीचं मला वाईट वाटलं. वेडा हट्ट समज माझा तो हवं तर. पण मला अजूनही असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी सगळ्यात अगोदर माझ्या बरोबर शेअर करायला ही प्रत्येक गोष्ट. नाही सासूबाई, तुमचं बरोबरच आहे. इनफॅक्ट शंतनूने जेव्हा मला सांगितलं ना तेव्हाच मी तुम्हाला सांगायला हवं होतं. माझं चुकलं. आय एम सॉरी. पण तू अजून चूक केलीच नाही. मधुशीच्या सासूबाईंना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागतंय हे घाई तिलाच सांगायचं विसरलीस तू. आता सॉरी ना सासूबाई. किती किती छळणार आहात मला. तुम्ही नाही का मला छळलत? किती लपवत होतात माझ्यापासून, नाही का? पण पैसे तर तुमच्यामुळेच परत मिळाले ना. हा काय घाबरला असेल तो. मी का लावू? बाबा मी खिडकी लावली होती, यांनी येऊन उघडली, आता मी परत का लावू? अहो पण तिने लावलेली खिडकी मी का उघडेन? मग कोणी उघडली? हा कोणी उघडली? भूतानी उघडली? तुझ्या आईला विचार ना, त्या येऊन गेल्या का? तुम्ही माझ्या आईला भूत म्हणालात? सरिता गप्प बसा. मी हिला सांगितलं होतं सगळ्या खिडक्या लावून घे म्हणून. बरोबर 30 खिडकी तिने उघडी ठेवली आणि आता पकडल्यावर कशी म्हणते मी उघडी ठेवली, तुम्हीच उघडली असणार. बापरे, खूपच मोठा प्रॉब्लेम झाला. मी लावून घेतो. बसा बसा. हे काम तिला सांगितलं होतं की नाही? मग तिनेच करायला हवं. मी का लावू? हा मी का लावू? तुम्ही उघडले, तुम्ही लावा. बघितलं सासूला कशी उलट उत्तर करते ते. अंकिता, एव्हाना खिडकी लावून होईल ना? तेच म्हणते मी. जा खिडकी लाव जा. मी खिडकी उघडली नाही, मी खिडकी लावणार नाही. तुला काय वाटतं ही मराठीवरची लोकमान्य तू एकटीच बघतेस? मी सुद्धा बघते. मी खिडकी उघडली नाही, मी सुद्धा लावणार नाही. लावा आता खिडकी. मागाशीच लावून झाली असती तर खूप डास घुसले असतील घरात. तेच म्हणते ना मी. मी सांगतो ना मी काय म्हणालो. म्हणजे कोणीतरी खिडकी उघडी ठेवली असेल असंच काहीतरी म्हणायचं होतं मला. अच्छा, म्हणजे अजूनही तुझा विश्वास नाहीये की खिडकी मी बंद केलेली होती, सासूबाईंनी ती उघडली. हा काय? हा म्हणजे मला असं म्हणायचं होतं की वहिनीवर माझा पूर्ण विश्वास आहे, वहिनीने खिडकी बंद केली असणार. धीराचा आहे माझ्यावरती विश्वास, पण नवऱ्याचा नाहीये. नवऱ्याचा विश्वास त्याच्या आईवर. अरे असं काय करतेस यार अंकू? मला काय वाटतं दुसऱ्याच कोणीतरी खिडकी उघडली असेल तर? कोण उघडी ठेवणार?
तू घरात नव्हतास, नंतर आलास, बाबा पण नंतर आले, शंतनू घरातच होता. सासूबाईंनीच खिडकी उघडलेली आहे. नाही पण अंकू तू तू असं डायरेक्ट आरोप नको ना करू. मग काय करू? पोलिसात तक्रार करू? खिडकी किसने खोली ये पता लगाओ. म्हणजे अंकू तू तू काय एवढ्याशा गोष्टीचा भाऊ करतेस यार. मी भाऊ करते. रॉनी, मग अशी बाहेर तू आणि सासूबाई काहीतरी बोलत होतात तेव्हा तू त्यांना म्हणालास नाही नाही मी कुणाला सांगणार नाही. ते काय होतं रे? ते नाही सांगू शकत. का? आईने शपथ दिली आहे कोणाला सांगू नको म्हणून. ओ माय गॉड, शपथ वगैरे दिली म्हणजे नक्की माझ्याबद्दल काहीतरी असणार. मग खरं सांगायचं तर चुप. काय 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 करतोस तू? हा नाही, आईची शपथ खाल्लीस ना, काहीच नाही सांगायचं. शपथ मोडणारच का? गप. अहो अहो उठा ना. काय म्हणतो सासूबाई? सासूबाई काय? सासूबाई काय म्हणता मला? दिवसभर तुमचं घरात सुनबाई काय म्हणता सासूबाई चालू असतं ना. म्हणून का तुम्ही मला सासूबाई म्हणणार? लग्न करून तुम्ही ह्या घरात मला बायको म्हणून आणलेत, कळलं ना? नाही ग, नको ग अशा काही आठवणी काढत जाऊस. भयंकर स्वप्न पडतात मला. हो का? इतकी मोठी चूक घडली का तुमच्या हातून माझ्याशी लग्न करून? सेम सेम ना, तुम्ही तुमच्या सुनेच्या वळणावर गेलेलात. एक संधी सोडू नका मला टोमणा मारायची. असं ती पण तसलीच. एक काम धड करता येत नाही तिला, साधी खिडकी लावता येत नाही तिला. आता बघा, आता कशी शाळा घेते बघा तिची मी. सरू, आता कुठे रात्री शाळा बिळा घेते? नाही नाही, आता बघाच, तिची रात्र शाळा घेते असं समजा. माझी झोपमोड झालेली असताना तिला बरे शांतपणे झोपू देईन मी. बघा ए सरू, अगं असं नको करू. सरू ऐक ना. ए सरू. सुनबाई, तुम्हाला जर वाटत असेल की डास तुमच्या ओठावर येऊन बसेल तर लावा. हसू नका, दात काढू, हसू नकोस. जितका मला त्रास देता येईल ना तितकाही त्रास देत असते. ते काय नाही, माझ्यासाठी ऑनलाईन क्रीम मागव. आता एवढ्या उशिरा एक क्रीम कोण आणून देणार आहे बाबा? का 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 नाही आणून देणार? हा, का नाही आणून देणार? मी काय रात्रभर डास मारत बसू? मारा. तसंही तुम्ही दुपारी झोपता, रात्री तरी जरा काम केल्यासारखं वाटेल. माझी दुपारची झोप काढायची नाही हा, ती माझ्या डाएट मध्ये आहे. डाएट? तिचं डाएट आहे ना. ठीक आहे असेल, पण मग माझ्याही रात्रीच्या झोपेवर जायचं नाही. माझी योग निद्रा असते. असं कसं? असं कसं? हा, मी काढणार. आज जर का मला झोप मिळाली नाही ना, तर मी तुझ्या आयुष्यात झोपेचा योगच येऊ देणार नाही. जा जा कपड्याच्या खाली. सुनबाई, अगं सुनबाई. आता काय म्हणताय सासूबाई? डासाला घोंगवतोय. ऐकू आलं तुला? नो. हा ना जरा किरकिरा डास आहे. गप्प बसाव सासूबाई, काही डास वगैरे नाहीये. आहे ग, तुला काय कळतंय? दिसत तरी का तुला? तू येते इकडे. कशाला? इकडे बस, माझ्या बाजूला बस. सासूबाई, ये हो सासूबाई, काय छळ आहे वा. बाजूला बस आणि सगळे डास मारत बस. हा, मला झोप. तुला सांगते, ताई, माई, मी आणि बेबी आम्ही रात्रभर चांदण्या बघत गप्पा मारत बसायचो. तेव्हा नाही चावायचं वाटतं डास. शे, काय की गप्पा रंगायच्या म्हणून सांगते. सकाळ कधी व्हायची ना कळायचंच नाही आम्हाला. आणि मग काय, शाळेत गेल्यावर झोपायचो आम्ही. आणि मग गुरुजी बोलायचे बाबांना शाळेत. मग काय, बसायचं मारा मला. माई ना स्वयंपाकात पारंगत होते एकदम. काय काय पदार्थ करायचे म्हणून सांगू तुला. हा, तसं तोंडाला पाणी सुटते माझ्या.
बाबांनी सांगितलं. काय उन्हात थांबायला? हे बाबांची वाट बघतोय मी. हा का? का म्हणजे? अरे बाबांनी सांगितलंय मला इथे थांबायला म्हणून. ओके. ए, दादा, मग त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला वाटतं. कसला सॉल्व? तुझं मस्त आहे रे रोन्या. तुला काय, तुला वाटेल तेव्हा तू गायब होतोस. पण वाट तर माझी लागते ना नेहमी. वाट लागते म्हणजे? हे दादा, मी खरंच कोणाला काहीच बोललो नाही. बाबा ऐक ना, तुझा ना कधी काही उपयोग होतच नाही, कळलं ना? कधीच काही उपयोग होत नाही तुझा. रोन्या, जर तू असतास ना आता घरी तर सकाळी सकाळी मला असं इथे यावं लागलं नसतं रे. अरे दादा, पण खरंच तू बोललास तसं मी काहीच बोललो नाहीये. अरे शपथ नाही मोडली मी, शपथ. ते नाही रे बाबा, बाबांनी मला ही फ्रेम बनवायला सांगितली. प्रेम? नाही म्हणजे तुला पाठवला असता मी, पण तू नव्हता ना घरी, म्हणून मग मीच आणली. आणि हो, बाबा हे पण म्हणाले की त्यांना विचारल्याशिवाय ही फ्रेम कुठेही लावायची नाही. असं? मग चल जाऊया घरी. चल. हे तू बाहेर आहे का रे? हा तू, मी काय सांगतोय तुला, बाबांनी मला इथे थांबायला सांगितलंय, मी त्यांची वाट बघतो. सॉरी, चिडू नकोस. मला प्रेम दाखव ना. दाखवतो, पण नॉर्मल रिॲक्ट व्हायचा. ऑलरेडी खूप वैताग झालाय रात्री. चोर? कोण कोण चोर कोण? हा चोर तर चोर, वर शिरजोर. सासूबाई, काल मला त्रास व्हावा म्हणून तुम्ही खिडकी उघडलीत ना? ए, मी नाही काल खिडकी उघडली, बंडा उडी ठेवून गेला होता खिडकी. अच्छा, म्हणजे तुम्हाला हे माहिती होतं आणि मला सांगितलं नाहीत? ते आता महत्वाचं नाहीये. त्रास काय दिला तुला? आणि हा काय बोलताय सासूबाई? अहो केवढा त्रास झाला मला. हा, तुम्हाला झोपवायचं म्हणून मी अंगाई गात होते, एकटीच गात बसले होते मी. इकडे बघितलं तर तुम्ही आणि माझं चालू होतं. मग नीट सांगितलं असतंस तर केलं असतंस का तू? का नाही? किती काय करते मी या घरासाठी. मी म्हंटल असतं तुला की माझ्यासाठी अंगाई गा, तर गायली असतीस. म्हणजे मी आज पण तुमच्यासाठी अंगाई गावी म्हणून तुम्ही आता खिडकी उघडलीत? व्हॉट इज दिस सासूबाई? दिस इज रिडिक्युलस. काय छान गातेस ग तू. हा, इतक्या वर्षात इतकी गाढ झोप मला कधीच लागली नव्हती. इतकी शांत झोपले होते ना मी, शांत. सासूबाई, खरं सांगू का, मला पण खूप मजा आली तुमच्यासाठी गायला. खरंच मला कळलंच नाही मला झोप कधी लागली, आणि मला असं वाटलं मी मम्मीच्या कुशीत झोपले. हो ना? गंमत का? फोटो बघ. अरे वा, या कोण आहेत मायले की? मायले की नाहीयेत या, सासू आणि सून आहे. नीट बघ. सासूबाई, काय गोड दिसताय हो. तू सुद्धा. आजपर्यंत तुझ्या तोंडावर मी कधीच तुझं कौतुक नाही केलं, पण आज करते सुनबाई. माझ्या या घरात माझ्या पिल्लूची बायको म्हणून आलीस, नात्याने सून झालीस, पण माझ्या आयुष्यातली माझ्या मुलीची कमतरता तू भरून काढलीस. खरंच आई? काय म्हणालीस? आई म्हणालीस मला? मी पण तुम्हाला आज खरं खरं सांगते, याआधी मी कधीच तुमच्या समोर तुमचं कौतुक नाही केलंय, पण आज करते. तुम्ही पण माझ्या मम्मी सारख्याच आहात. तुम्ही कधीही मला मम्मीची उणीव भासू दिली नाहीये. तुम्हाला माहितीये, तुम्ही घरात नसलात ना, तुमचा वावर नसेल, तुमचा आवाज नसेल, मला चैनच नाही पडत. मग आजपासनं मला सासूबाई नाही म्हणायचं, आई म्हणायचं. ठीक आहे, तुम्ही पण मला सुनबाई नाही म्हणायचं.
आई जशी मुलीला हाक मारते तशी हाक मारायची. ठीक आहे अंकू. पण माझ्यासाठी अंगाई घाशील आज? तुम्ही खिडकी उघडी नाही ठेवली तर? नाही ठेवणार सुनबाई. अंकू.